चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. राजधानीत आंदोलन सुरूच, मेट्रो रेल्वे बंद. दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाच्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक कठोर पाऊल उचलले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्लीतील 16 प्रमुख मेट्रो स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. दिल्लीत नीट पेपर फुटी प्रकरणी सीजेपीचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्यावर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसकडूनही आंदोलन सुरू करण्यात आलंय. संसदेचे पावसाळी अधिवेशन असताना होत असलेल्या या आंदोलनामुळे दिल्लीतलं वातावरण तापलं आहे. आंदोलनासाठी देशभरातून विद्यार्थी आणि कार्यकर्ते दाखल झाले आहेत. लोकसभेत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावर चर्चेला सरकार तयार असल्याचं सांगण्यात आलंय. तर दुसरीकडे दिल्लीतील मेट्रो स्थानकं बंद करण्यात आली आहेत. दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या स्थानकासह एकूण 16 मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. यावरून आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे. दिल्लीत येणाऱ्या आंदोलकांना जंतर मंतरवर पोहोचण्यापासून रोखण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर. कर्नाटकातील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला पुन्हा एकदा विलंब झाला आहे. आजच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता हा विस्तार आणखी 2 ते 3 दिवस पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आज बेंगळुरूला परतणार असून आठवड्याच्या अखेरीस ते पुन्हा दिल्लीला जाऊन काँग्रेस हायकमांडसोबत अंतिम चर्चा करण्याची शक्यता आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनुपलब्धतेमुळे नव्या मंत्र्यांच्या यादीला अंतिम मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अटकेसंदर्भातील घडामोडींमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गोंधळ, संसदेचे कामकाज ठप्प. नीट पेपरफुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक आक्रमक झाले आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3ऱ्या दिवशीही लोकसभा कामकाजाविना स्थगित करावी लागली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असा विरोधकांनी इशारा दिला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सरकारने चर्चेची तयारी दाखवली होती. पण आधी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नंतरच चर्चा अशी ठाम भूमिका विरोधकांनी घेतली. त्यामुळे सरकार समोर मोठा पेच निर्माण झाला. लोकसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला. त्यामुळे 3 वेळा लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. शेवटी हा गदारोळ कमी झालाच नाही म्हणून दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. लोकसभेसोबत राज्यसभेतही विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला सरकारला सामोरे जावे लागले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र काँग्रेस आणि विरोधकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरत जोरदार घोषणाबाजी केली. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा. आधी राजीनामा नंतरच चर्चा अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी रोटरी नॉर्थचा पुढाकार. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे. गेल्या काही वर्षांत वाढत्या प्रदूषणामुळे सणाचा मूळ उद्देश मागे पडून निसर्गाची हानी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हीच बाब लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक
निसर्गस्नेही आणि प्रदूषण-मुक्त वातावरणात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ यांनी पुढाकार घेतला आहे. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीच्या मूर्तींना पूर्णपणे फाटा देत फक्त शाडूच्या व मातीच्या मूर्ती स्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या अभियानाची सविस्तर माहिती दिली. क्लबचे अध्यक्ष पांडुरंग धोत्रे, सचिव डॉक्टर सतीश पाटील, खजिनदार दुर्गेश हरिटे यांच्या नेतृत्वाखालील सदस्यांनी ही भेट घेतली. या उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्ण पाठिंबा दर्शवला असून सार्वजनिक तसेच घरगुती गणेशोत्सवात केवळ शाडूच्याच मूर्तींची प्रतिष्ठापना करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. खासदार जगदीश शेट्टर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र. मुंबई स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ही तुमकुर दावणगेरे हुबळी बेळगाव पुणे मार्गे चालवावी अशी मागणी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुन्हा केली आहे. यासंदर्भात त्यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवून सध्याच्या प्रस्तावित मार्गाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. सध्या रेल्वे मंत्रालयाने बंगळुरू मुंबई स्लीपर वंदे भारत कलबुर्गी सोलापूर पुणे मुंबई मार्गे चालविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र उत्तर कर्नाटकातील औद्योगिक, शैक्षणिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या भागांना न्याय देण्यासाठी ही गाडी हुबळी आणि बेळगाव मार्गे धावणे आवश्यक असल्याचे शेट्टर यांनी पत्रात नमूद केले आहे. बेळगाव मार्गे स्लीपर वंदे भारत सुरू झाल्यास उत्तर कर्नाटकातील नागरिकांना मोठा लाभ होईल आणि संतुलित प्रादेशिक विकासालाही चालना मिळेल, असे शेट्टर यांनी म्हटले आहे. आषाढीसाठी बेळगाव मार्गे पंढरपूर विशेष रेल्वे सेवा उपलब्ध. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नैऋत्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. धारवाड पंढरपूर धारवाड या मार्गावर 23 ते 28 जुलै दरम्यान विशेष रेल्वे धावणार असून बेळगावसह सीमा भागातील हजारो भाविकांचा विठुरायाच्या दर्शनाचा प्रवास यामुळे अधिक सुलभ होणार आहे. दरवर्षी बेळगाव, खानापूर, हुबळी, धारवाड आणि परिसरातील हजारो वारकरी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे रवाना होतात. मात्र बेळगावहून पंढरपूरसाठी थेट रेल्वे सेवा नसल्याने भाविकांना बदल्या करत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अखेर नैऋत्य रेल्वेने या मागणीची दखल घेत 6 विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या विशेष रेल्वेत एकूण 10 डबे असतील. त्यापैकी 8 जनरल आणि 2 स्लीपर डबे ठेवण्यात आले आहेत. रेल्वे सकाळी 6 वाजता धारवाड येथून सुटून सकाळी 7:45 वाजता खानापूर, 8:30 वाजता बेळगाव, 9:30 वाजता घटप्रभा, दुपारी 12:30 वाजता मिरज येथे पोहोचेल. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता पंढरपूर येथे आगमन होईल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे सायंकाळी 6:45 वाजता पंढरपूरहून सुटून मध्यरात्री 1:30 वाजता बेळगाव येथे तर पहाटे 4:30 वाजता धारवाड येथे पोचणार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.